खरंच आजचा भिले साहेबांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून खरंच आजचा दिवस सुंदर एन्जॉय केला. मित्रो, खरंच अशी माणसं अचानकपणे हाक मारून तुम्हाला नेणारी असली पाहिजेत. चल आज जाऊया बाहेर फिरायला अशी सांगणारी असली पाहिजेत. आणि ते क्षणसुद्धा असे पर्यटनाच्या माध्यमातून किंवा या निसर्गाच्या सान्निध्यात फिरत असताना आम्हाला आज लाभलं आहे. ते म्हणजे सुद्धा कुंभवडे गावाचं आज आम्हाला दर्शन झालं. कुंभवडे गावात असणाऱ्या ह्या मंदिराबद्दल काय सांगावं. तुम्ही पहा, नजारा काय सुंदर आहे. आणि तिथे आमचे भिले साहेबांनी तिथल्या गावकरी आहेत गावडे, त्यांच्याशी साधलेला एक छोटासा संवाद नक्की पहा खरंच. आणि तुम्हीही वेळात वेळ काढून हा कुंभवडे गाव अनुभवण्यासाठी नक्की या. तुमचं नाव काय? रामचंद्र धनु गावडे. इकडे काही घर काही तुमचा? गावठाणा. गावठाणा. तुम्ही इकडे देवळाचे मानकरी? मानकरी, मुख्यच मानकरी. मुख्य मानकरी. हा हा. आणि देवळात काही प्रसाद बिसाद लावण्याचे काम चालतात? हे करतात. प्रसाद लावतात तुम्ही? प्रसाद लावतो. प्रसाद लावतात. साधारणपणे दिवसात किती लोक येतात प्रसादात? तरी सर्वसाधारण दर दिवस असे नेमके नाही. एक दिवस आपले 4-5 इले, तर दुसऱ्या दिवस 2, तिसऱ्या दिवस 1, नाहीतर मग कुठल्या वारण नसतं त्यांच्या मनपटात तवा येतात. बरोबर. पण हे जे प्रसाद लायतात तुम्ही की ना, ते गावातल्याच लोकांचं लायतात का बाहेरच्या लोकांचं लायतात? कोणतो बाहेर येतो, बाहेरले असो गावातले असो, याचा बाहेरचे असतात. आता विचारले मुंगावचे खूप लोकांचा ह्या देवावरती विश्वास आहे. त्या विश्वास आता
आणि देव पावता पावता त्यांना त्यांका म्हणून ते लोक येतात. बरोबर. आणि मी अडवच्या पूर्वी आपण आपला व्यवस्थित त्यांचा प्रामाणिकपणे काम करतो तुम्ही देवाचा. तुम्ही होय, काहीतरी न घेता. पण ह्या कामात तुमका काय मोबदलो गावता? मोबदलो काय नाही, देव कार्य. देवाची कृपा. बरोबर. देवासाठी आणि लोकांचा बरा होण्यासाठी जमलो, बाकी काय नाही. तुमचे वंश परंपरागत चालता ह्या. होय, तुमचे पहिले वडील काय करीत? वडील हो धंदो करायचो असा आणि शेती करी. ह्योही धंदो करायचे. आणि हो काय दोन्ही कर. बरोबर. पण ह्या मूळ देवस्थान ह्या नाही, ह्या साधारण किती वर्षापूर्वीचा? तसं काय सांगता येत नाही. खूप तुमच्या त्याचा लिखापट नाही. हा, हा, खूप पूर्वीचा. खूप पूर्वीचा. किती पिढी झाले असतील हो काय सांगता येत नाही. हे देव. आणि तो आमच्या वडिलांनी आजोबांनी पंजोबांनी सांगितलं सुद्धा आहे. बरोबर. पण जीर्णोद्धार कधी झालो? हा, तुमच्या माहिती. जीर्णोद्धार हो. आता तारीख माझ्या पण लक्षात नाही. अंदाजे वर्ष हा 3 वर्ष आली. हा 3 वर्ष आली. पण ह्याच्या आता बघा, ह्या देऊळा सुंदर देऊळ बांधला बघा, स्वच्छ. हा देऊळ हा साधारणपणे खूप खर्च येईल का? खर्च कोणी केलो? हो खर्च गाववाल्यांनी थोडंसं हा, आणि लोकांनी मदत दिली. बरोबर. पावती पडले ते पैसे जमले. अशा हा. नोकरशाहीने दिली. म्हणजे एका माणसानं असे देऊ नाही. नाही कोणीच नाही. आणि पुढाकार कोणी घेतलो गावात? गावात आता आम्ही तुम्ही मी सगळ्यांनी. तुम्ही होत्या. होय, आणि आमचे बाकीचे इतर माणूस मैसूशीशील आपले घ्यायचे. जेवावयाचा बरोबर. वाचवायचा असा परिस्थिती. गावात तसे सुशिक्षित लोक खूप असत 300 लोक संख्या असा. गावाची. होय, बाकीचे नोकऱ्याने मुंबई सरपंच सुद्धा गावडेत. आगावडीत. हा. बरं असं ना. गावही सुंदर हा तुमचा. गाव बरं आणि हवा बरी. हवा बरी आणि देऊळ बरा. हा, आणि जरी म्हणून रोगी या गावात राहलो हा. तरी तो बरा आता. हवा बरी. हो, पण आता आमच्यासारख्या बाहेरच्या माणसा गैरावा कसा गावताला? जे आजारी लोक असतात हा. गावात काहीतरी घर नाही तर काहीतरी असं असे लोक राहतात. होतं. पण नाही तर तुमच्याकडे पाहुणं म्हणून येऊ वया. तरी चालतं. आणि 4-8 दिवस तर तुम्ही देवळात दे राहूया तरी चालता. जवळ जाऊन जेतले काय? जेवण ते लोक येणारे असत नाही. हा. टेस्टो सगळा घेऊनच येतात. बरोबर. बरोबर. हा, ह्या सशेवडी विडी सगळा त्यांच्याकडे बारको ह्याचा आता सिलेंडर असे तयारीत ते गाडी घेऊनच येतात. येतात. बरोबर. हा, तुमचं वय काय आता? तुम्ही सांगा. तर ते आता मी सांगूचा म्हणजे सांगते म्हणजे मी सांगतोय पहिलं 80. चुकला. 91 चालू. काय सांगतात? 1935 सालात 15-12-35 सालात माझा जन्म. का हिशोब करा. अरे आता 35 साल. 80 पुलं ठीक आहे. 91. मस्त 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 मस्त. आणि त्या इंग्रजच्या टायमा माझा शिक्षण हा. सरकारी शाळेत 4थी पर्यंत शिकलोय. आणि पुढची शाळा 9वी त्या टायमा 35 साला. बरोबर नव्हती.
Thank you.